हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, पुन्हा एकदा प्रभूच्या नावामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभूने आम्हाला एकत्र केले आणि प्रभूच्या नावामध्ये आपण त्याची स्तुती करूया, गौरव करूया, महिमा गाऊया. आपण देवाला धन्यवाद देऊ आणि देवाकडे प्रार्थना करूया. कारण प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हर वेळेस, प्रत्येक वेळेस प्रार्थना करून देवाचा आशीर्वाद मागणे आहे. कारण आम्ही देवावर विश्वास ठेवतो आणि आम्ही लहान मोठ्या अडचणीमध्ये, दुःखामध्ये, आजारामध्ये येत असतो किंवा आमच्या जीवनामध्ये लहान मोठे संकट येतात. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे. आम्ही नेहमी प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे. प्रभूनं काय म्हटलेलं आहे? प्रभूने जेव्हा गेत्सेमनी बागेमध्ये प्रभू प्रार्थना करत होता आणि तेव्हा शिष्य लोक झोपत होते, त्यावेळेस प्रभूनं म्हटलं की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा, नित्य प्रार्थना करा. परीक्षेत पडू म्हणजे आमच्या जीवनामध्ये परीक्षा येऊ नये, आमच्या जीवनामध्ये संकट येऊ नये, आमच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये. म्हणून दुःख येण्याच्या पूर्वी, संकट येण्याच्या पूर्वी, आजार होण्याच्या पूर्वी आपण प्रार्थनामध्ये राहावं. आणि जेव्हा आम्ही प्रार्थनामध्ये आहोत, सतर्क आहोत, तेव्हा आम्हाला प्रभू आशीर्वाद देतो आणि आमच्यापासून रोगराई दूर ठेवतो. प्रियजनो, त्याच्यासाठी आम्ही सतत प्रार्थना करत राहावं. आणि म्हणून प्रियजनो, आम्ही काय प्रार्थना करावं हे आम्हाला कधी कधी सुचत नाही. काय प्रार्थना करावं, काय प्रार्थना करावं? देवाने आम्हाला प्रार्थना करायची पद्धत शिकवलेली आहे. आम्ही खरं म्हटलं तर काय म्हणतो? हे देवा माझ्यावर दया कर, देवा मला आशीर्वाद दे, देवा मला कृपा दे, मला बरं कर, मला. ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना केलीच पाहिजे. परंतु ही प्रार्थना फक्त माझ्यासाठीच आहे किंवा मी एखाद्या व्यक्तीसाठी आहे किंवा जो बिमार आहे त्याच्यासाठी प्रार्थना आहे. परंतु आम्ही काय करावं? चर्चशी जुळून प्रार्थना करावं. चर्चचा उद्देश काय आहे? चर्चचा उद्देश काय आहे? प्रभूने आम्हाला चर्च दिलेला आहे, मंडळी दिलेला आहे. आणि या मंडळीचा एक उद्देश आहे. काय उद्देश आहे? मंडळीचा उद्देश हा जगाचा उद्धार, सर्व मानव जातीचा उद्धार, सर्व लोकांना स्वर्गसुख, सर्वाला सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे. हे आहे चर्चचा उद्देश. सर्व काही करण्याचा मागं प्रिय बंधू आणि भगिनींनो, चर्चचा उद्देश हा आहे की संपूर्ण जगाला मुक्ती मिळावं आणि सर्व स्वर्गसुख भोगावं, म्हणून हे आमचा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये लहान लहान गोष्टी त्या आहेत, त्या आता देव करतेस. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 6:33 मध्ये वाचतो. वचन सांगत आहे, सर्वात आधी त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झट, म्हणजे त्याच्यासोबत तुला सर्व काही मिळेल, सर्व काही मिळेल. प्रियजन हो, आम्ही कशासाठी प्रार्थना करावं? काय मिळवण्यासाठी झटावं? परमेश्वराचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व, याच्यासाठी आपण झटलं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे, याच्यासाठी आम्ही मागलं पाहिजे. आणि मग हा जर आमच्यामध्ये उद्देश आहे तर आपण चर्चमध्ये मिळून आम्ही काय करतो? परमेश्वराने शिकवलेल्या पद्धतीनुसार आम्ही प्रार्थना करतो. येशूने म्हटलेलं आहे, मार्ग, सत्य व जीवन मी आहे. माझ्याद्वारे गेल्या वाचून कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. आणि मग तो मार्ग काय आहे, तर सत्य काय आहे आणि जीवन काय आहे? मार्ग हा आहे की येशूने आम्हाला शिकवलेला आहे की अशा अशा पद्धतीने तुम्ही जा. येशूने शिकवले, सर्वात प्रथम आमचं नवीनीकरण झालं पाहिजे, नवीन जन्म झाला पाहिजे, म्हणजे बाप्तिस्मा. त्याच्यानंतर आम्ही पवित्र आत्मा मिळवला पाहिजे, म्हणजे दृढीकरण. त्याच्यानंतर आम्ही पापाची क्षमा मिळवली पाहिजे, म्हणजे पाप स्वीकार. त्याच्यानंतर प्रभूनं म्हटलं, मी जीवनाची भाकर आहे, जोपर्यंत तुम्ही माझे शरीर आणि माझे रक्त खात नाही, पीत नाही, तोपर्यंत तुम्हाला नवीन जीवन मिळत नाही. आणि प्रभूनं म्हटलेलं आहे की जेव्हा विवाह संस्कार होते तेव्हा प्रभूने म्हटलेलं आहे की ज्याला देवाने जोडलेले आहे मनुष्य तोडू नये. विवाहाचा संस्कार दिलेला आहे आणि हे एक कुटुंबाची एक सुरुवात आहे.
आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो एक पुरोहिताई दीक्षा, आणि त्या पुरोहिताई दीक्षा एक गुरु आहे, मंडळीचा गुरु आहे, आणि तो मध्यस्थ आहे, आणि प्रार्थना करण्यासाठी, आम्हाला बाप्तिस्मा देण्यासाठी, पापस्वीकार ऐकण्यासाठी, आणि शेवटचा आहे रोगीले पण माणसाला मरण आहे, आणि त्या मरणासाठी, मरणाच्या वेळेस आम्ही धावून जाऊन त्याची प्रार्थना केलं पाहिजे, त्याच्या पापाच्या क्षमेसाठी त्याला तेलाचे लेपन लावले पाहिजे. अशा प्रकारे आमचे जीवन पद्धती देवाने सांगितलेलं आहे, प्रभूनं सांगितलं आहे. हे पद्धती आहे, संस्कार, 7 संस्कार. 7 संस्कार म्हणजे एक 7 पायऱ्या आहेत. या पायऱ्याने चालत 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 गेल्याशिवाय आम्हाला जीवन मिळत नाही, म्हणजे स्वर्गाचं द्वार आम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणून प्रिय जन हो, येशूने एक पद्धती बनवलेली आहे. या पद्धतीनुसार आपण प्रार्थना केलं पाहिजे. आणि जेव्हा या पद्धतीनुसार आम्ही प्रार्थना करतो तेव्हा या चर्चच्या उद्देशामध्ये आम्ही सम्मिलित होतो, सहभागी होतो, आणि आमच्या जीवनाद्वारे हे देवाने जे मुक्ती योजना आणलेली आहे ते मुक्ती योजना पूर्ण झाली पाहिजे, आणि आम्हा सर्वाला अनंत जीवन मिळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रभूने हे पूजा बलिदान आणि प्रार्थना याची स्थापना केलेली आहे. हे पूजा बलिदानामध्ये आम्ही जेव्हा भाग घेतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या पूजा बलिदानाद्वारे प्रभू येशू आम्हा सर्वांच्या मुक्तीसाठी आपले स्वतःचे शरीर आणि रक्त वाहत आहे, आणि तो आमच्या हृदयामध्ये येतो. प्रभू येशू आमच्या हृदयामध्ये येतो, आमच्या हृदयाशी एक होतो, आणि आमच्या हृदयाशी एक होऊन काय होते, ते आमचे शरीर काय बनते, येशूचे शरीर बनते प्रियजनो. आणि म्हणून आपण विश्वास ठेवूया, आणि हे पूजा बलिदान आणि पवित्र परमप्रसाद हे फार महत्त्वाचे आहे. हे जीवनदायी एक प्रार्थना आहे, जीवन देणारे बलिदान आहे, जीवन देणारे, कारण येशूने आम्हाला जीवन देण्यासाठी आपले प्राण अर्पलेले आहे, आपलं जीवन त्यांनी नष्ट केलेलं आहे, त्यांनी रक्त सांडले आहे. म्हणजे हे जीवनदायी प्रार्थना आहे आम्हासाठी, माझ्यासाठी, संपूर्ण जगासाठी. जेव्हा ह्या पूजा बलिदानामध्ये आम्ही प्रार्थना करतो, पूजा बलिदानामध्ये आम्ही जेव्हा भाग घेतो, तेव्हा एकासाठी प्रार्थना करत नाही, तर संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी प्रार्थना केली जाते. म्हणून प्रियजन हो, आपण ज्या प्रकारे पित्या परमेश्वराने आम्हाला मुक्ती योजना आम्हाला आरंभ करून दिली, त्या मुक्ती योजनेच्या नुसार आम्ही प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे आपण येशूच्या पद्धतीने आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. आणि म्हणून प्रियजन हो, आम्ही जेव्हा रोसरीची प्रार्थना करतो, माता मरियेला मध्यस्थ ठेवून प्रार्थना करतो, तेव्हा ती प्रार्थना फार शक्तिशाली प्रार्थना आहे, आणि ते संपूर्ण जगासाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि म्हणून म्हणतो आम्ही पवित्र मरियेकडे विनंती करून प्रार्थना करतो, हे पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, अशी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला ह्या चर्चच्या सर्व प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन आम्ही प्रार्थना करणे आहे. आम्ही आमच्या व्यक्तिगत जीवनासाठी प्रार्थना करतोच, कुटुंबासाठी प्रार्थना करतो, किंवा आमच्या गरजवंतूसाठी प्रार्थना करतो. हे एक आमच्या वैयक्तिक किंवा आपल्या आपसामधली एक गरज भागवण्यासाठी, आणि देव आमची प्रार्थना ऐकतो, आम्हाला बरं करतो, चमत्कार करतो, ते तर झालंच पाहिजे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही चर्चच्या उद्देशासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. चर्चचा उद्देश म्हणजे जगाचे तारण, आणि त्याच्यामध्ये सम्मिलित होऊन त्याच्यामध्ये विश्वास ठेवून आपण प्रार्थना केली पाहिजे. तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देईल आणि आमची उन्नती होईल, जगाचं तारण होईल. प्रियजन हो, आपण अशा उद्देशाने, असा उद्देश आमच्या जीवनामध्ये ठेवून आपण प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या प्रार्थनेचा आपण प्रचार आणि प्रार्थनेचा संदेश देऊन आपण सर्वांना प्रार्थनेमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.